गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसांच्या तिन्ही लेखी असून चौथा वारस आपणच असल्याचा दावा महादेव जानकर यांनी केलाय। त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या एका जुन्या भाषणाचा दाखलाही दिलाय। दरम्यान हा सारा वाद सुरू करणारे छगन भुजबळ अद्यापही मौन आहेत। पाहुयात हा रिपोर्ट। कोणतेही औचित्य नसताना छगन भुजबळांनी सुरू केलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या वारस वादात आता महादेव जानकरांनीही भूमिका मांडली आहे। महायुतीनंतर दोघे मुंडे बंधुभगिनी जुने वाद विसरून एकत्र आले होते। मात्र भुजबळांनी जाहीर सभेत धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा हाती घ्यावा म्हणत जुना वाद उकरून काढला। याद्वारे मेळाव्याला पंकजा मुंडे गैरहजर राहिल्याचाही राग भुजबळांनी काढल्याचं बोललं गेलं। तेव्हापासून हा वाद अजून वाढलाय। मात्र यावर अद्याप छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे दोघांनीही मौन बाळगलंय। मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत। गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या, हे काम मोठं आहे रे। चंद्रकांत दादा पाटील काय बोललेत? जाहीर मीडिया समोर बोललेत। मी काय खोटं बोललो का? ते जेलमध्ये काय सत्याग्रह करून गेले? भुजबळच्या तारखा कधी लागल्या तुम्हाला आठवतंय का? नाही लागल्या तारखा। आणि तुम्ही बीडमध्ये येऊन हे जाहीर करताय कशामुळं? तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? आगाऊपणा सांगितलं कोणी भुजबळचा? सांगितलं घरच्या लोकांना। घरचे ज्येष्ठ माणसं आहेत, अजून धनंजयची आई आहे, पंकजाची आई आहे, अजून 2 काकू आहेत। भुजबळ फार शेरो शायरी करतात ना। पंकजा का नाम मिटाने की कोशिश में न जानो कि कितनी हस्तियां फना हो गए। खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे वारसा आहे, राजकीय वारसा, मी बोलते की धनंजय मुंडेच आहे। टीपी मुंडेंनी गेले वर्षभर मुंडे साहेबांचा वारसा जो आहे, विचाराचा वारसा जो आहे, या गरीब समाजाच्या मागे ठामपणे ताकदीने उभा राहायचा वारसा जो आहे, तो त्यांनी चालवला। त्यांचे खरे वारसदार बीडची जनता आहे। हे जे 2 बहीण भाऊ आहेत ना, हे फक्त खंडण्या वसूल करण्यासाठी काम करतात। मराठवाड्याची जनता आज त्यांनी त्यांचं नाव जिवंत ठेवलं आहे। हे कसले जिवंत ठेवतात हो? हे फक्त माझे बाबा, माझे काका, माझे मामा असं म्हणतच वर आलेले आहेत। मुंडे साहेबांचे वारस संजय राठोड आहेत, अर्जुन खोतकर आहेत। मुंडे साहेबांचे वारस समस्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत। गोपीनाथराव मुंडे साहेबाला आम्ही भाऊ म्हणायचं, आम्ही त्यांना आमदार केलं, आणि म्हणून कुणी काही म्हणो, कुणी काही करो, पण खरा वारसदार प्राध्यापक टीपी मुंडेच आहे, दुसरे कोणीही नाही। मुंडे साहेबांची असली वारसदारी पंकजा मुंडे आहे, ही सांगायची गरज नाही। त्यावेळेस भगवानगडावर भाषण झालं तेव्हा मुंडे साहेब स्वतः बोलले होते, त्या भाषणात मी बोलतो की मला पंकजा दिसते, आणि नंतर ते माझ्या सभेला आले, त्यावेळेस तिथली सभा करून माझा मानसपुत्र म्हणून पैशाची प्रॉपर्टी सर्व पंकजाला देईल, माझ्या राजकीयाची सत्ता महादेव जानकरला देईल। त्यामुळे 1 नंबर पंकजा वारसदार आहे, 2 नंबर प्रीतमता आहे, 3 नंबर यशस्वी आहे, आणि 4 नंबरचा महादेव जानकर वारसदार गोपीनाथ। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।